झी 24 तास एक पाऊल पुढे. ठाणे, नवी मुंबई, वाशी, विरार या सगळ्या भागामध्ये जवळपास 5 लाख बांधकामं अनधिकृत आहेत असा आकडा राज्य शासनाने दिलेला आहे. या अनधिकृत आणि धोकादायक इमारतींच्या बाबतीतली नेमकी भूमिका काय असावी? मिलिंद बल्लाळ. नाही, यातला एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर सर्वाधिक अनधिकृत इमारती ह्या साधारणपणे वागळे इस्टेट भागात आहेत अशी आपण चर्चा ऐकतोय. वागळे इस्टेट हा प्रिडॉमिनंटली औद्योगिक हा परिसर आहे. त्यामुळे इथे जेव्हा MIDC झाली, इंडस्ट्रियलायझेशन झालं, तेव्हा शासनाने एक फार मोठी चूक केली. ती अशी होती की तिथे येणारे कामगार जे आहेत त्यांच्या घरांची व्यवस्था करायला पाहिजे, निवासाची व्यवस्था करायला पाहिजे. ती निवासाची व्यवस्था झाली नाही. त्यामुळे तिथल्या खाजगी चाळी ज्या होत्या त्या चाळींमध्ये ते लोक राहायला गेले आणि जसजसे कामगार वाढत गेले आणि मागणी पुरवठ्याचं गणित संपूर्णपणे विस्कटलं. त्यानंतर तिथे इमारती उभ्या राहिल्या. आज किसन नगर भागामध्ये अशा हजारो इमारती आहेत. आता ह्या हजारो इमारती ह्या साधारणपणे 70-80च्या दशकातल्या आहेत. त्यामुळे BPMCचा जर आपण आधार घेतला त्या कायद्यातल्या तरतुदीचा तर त्यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या इमारती ज्या धोकादायक झालेल्या आहेत स्पष्टपणे पाडून टाकून तिथे अफोर्डेबल हाऊसिंगचा जो विषय आहे, जो 4 FSI गव्हर्नमेंट देते, तर तो 4 FSI देऊन खरं म्हटलं तर किसन नगरचा म्हणजे वागळे इस्टेट भागातला हा प्रश्न सुटू शकतो. हे सगळे प्रश्न सोडत असताना किंवा अशा पद्धतीचा विचार करणं जास्त आवश्यक आहे. बंद पुकारून मला असं वाटतं की सोल्युशन्स निघणार नाहीत. बंद पुकारून सोल्युशन निघणार नाहीत. नजीब मुल्ला, उद्याचा बंद हा शांततापूर्ण असेल का? लोक स्वतःहून या जे अधिकृत इमारती टॅक्स भरून राहत आहेत ते अनधिकृत इमारतींच्या विरोधातल्या बंदात सहभागी होतील? काय वाटतं आपल्याला? उद्याचा बंद कसा असणार आहे? खरं असं आहे का जेव्हा आपला शेजारातला माणूस अडचणीत असतो तो आपण त्याच्या मदतीला धावतो ना, तर अशी परिस्थिती आहे का मी अधिकृत इमारती राहतो पण माझा जी बाजूच्या इमारतीत धोकादायक आहे, अनधिकृत आहे, त्याच्या अडचण आली तर मी त्याच्या मदतीला जाणारच ना. जे बिल्डिंग पडली तिथे अधिकृत मध्ये राहणारी लोक पण मदतीला गेले ना. तर अशा परिस्थितीत 100% हे बंद शांतपणे असणार आहे. आणि आपण जे 3 पर्याय विचारलं या पर्यायाची तातडीने अंमलबजावणी व्हावी. जे धोकादायक झालेल्या अधिकृत इमारती आहे त्याच्या पूर्ण बांधणीला आलेली तांत्रिक अडचण, FSIची अडचण, जी समितीने अहवाल पुटअप केलेला त्याच्या तातडीने निर्णय घेऊन त्याच्या गॅझेट पब्लिश करून ते नियम लागू करण्यात यावा म्हणून ते एक आमची मागणी आहे. किसन नगर असू द्या, राबोळी असू द्या, लोकमान्य नगर असू द्या, कळवा असू द्या, मुंब्रा असू द्या, जे अनधिकृत कोपरी असू द्या, कोपरीमध्ये आमचे सिंधी बांधवांची पार्टिशन मध्ये आलेले विस्कळीत झालेली इमारती अधिकृत आहेत पण त्याची पूर्ण बांधणीची मागणी आहे. त्यांच्या क्लस्टर डेव्हलपमेंट मधून त्यांचा विकास व्हावा. अशा पद्धतीने ते विकास झाल्यानंतर तुम्हाला नवीन DP रोड्स भेटतील. म्हणजे थोडक्यात सकारात्मक मागण्यांसाठी गोरगरिबांसाठी उद्याचा हा आपला बंद आहे. बरोबर आहे. सकारात्मक मागण्यांसाठी गोरगरिबांच्यासाठी उद्याचा आपला बंद आहे आणि तो शांततापूर्ण असणार आहे आणि तोही स्वतःच्याच पक्षाच्या विरोधात, स्वतःच्या सरकारच्या विरोधात असणार आहे. लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. बरोबर. तो स्वतःच्याच सरकारच्या विरोधातला हा. आई वडिलांकडे मागणी करत असताना मला कुठे नाराजी व्यक्त करत मी रस्त्यावर उतरेल माझ्या नागरिकांसाठी रस्त्यावर उतरेल. अनेकांसाठी आम्ही ते तुम्हाला तुमच्या नागरिकांची काळजी दिसत नाहीये, तुम्ही या बंदमध्ये सहभागी होणार नाही आहात. परंतु आता मिलिंद बल्लाळ यांनी जो एक आपल्याला मार्ग दाखवला आहे की या मार्गाने क्लस्टर डेव्हलपमेंटच्या साहाय्यानं शासकीय जमिनी जर असतील किंवा खासगी जमिनी असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून तशा प्रकारच्या क्लस्टर डेव्हलपमेंटने हा प्रश्न सुटणार नाही का? नक्कीच बरोबर आहे. आता नजीब मुलांनी म्हटलं भारतीय जनता पार्टीची 100% भूमिका आहे की कोणी एकही माणूस बेघर होता कामा नये आणि प्रत्येकाला पर्यायी घरे मिळालंच पाहिजे. परंतु त्याचा अर्थ असा नाही की माझ्या जबाबदाऱ्या मी झटकेन, माझ्या हातातल्या अधिकारांचा मी योग्य तो वापर करणार नाही, शासन माझ्या हातात असून सुद्धा मी योजना करणार नाही आणि मग लोकांना घेऊन रस्त्यावर इतर लोकांची अडचण करेन. हे धंदे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बरोबर जाऊन तरी कधीच करणार नाही. तुम्ही शिवसेनेचं नाव विसरताय. शिवसेनेचं नाव विसरताय. शिवसेना कशी त्यांच्याबरोबर गेली मला पण आश्चर्य वाटतंय. पण त्यांनी काय भूमिका घेतली, का त्यांनी महायुतीचा सोबत घेऊन या मुद्द्यावर का नाही आवाज उठवला मला अजून लक्षात येत नाहीये. पण बंद त्याच्यावर नक्की उपाय नाहीये. आपल्या हातात अधिकार आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अधिकृत आणि धोकादायक, अनधिकृत आणि धोकादायक आणि नुसत्या अनधिकृत ह्या 3 इमारतींचा प्रश्न आता तुम्ही समोर मांडलाय. त्यात अधिकृत धोकादायक आणि अनधिकृत धोकादायक
दोन्हीच्या बाबतीत माझं असं मत आहे, अधिकृतच्या बाबतीत सुद्धा अशा करता म्हणतो, काही ठिकाणी अधिकृत इमारतींचे सुद्धा डिस्प्यूट अडकलेले आहेत आणि ते जर बाहेर निघून गेले तर त्यांना नंतर पुन्हा जागा मिळणार नाही. तर त्यामुळे माझी मागणी आहे इथे की शासनाने थेट मुख्यमंत्री स्तरावर अशा प्रकारच्या इमारतींचा सर्वे महापालिकेकडून करून घेऊन हस्तक्षेप करावा आणि तिथल्या प्रत्येक हाऊस ज्याचा आहे घर त्याची यादी करावी आणि त्याला टोटली प्रोटेक्शन द्यावं की त्याला भविष्यात त्याचं घर मिळणार. दुसरं, ज्या अनधिकृत इतर इमारती आहेत त्या बाबतीत बल्लाळ साहेबांनी जो मुद्दा सुचवला की नक्कीच की आता युद्ध पातळीवर मला तर वाटतं की आजच्या आज त्यांनी विधिमंडळात हा विषय उचलायला पाहिजे होता उद्याचा बंद करण्यापेक्षा. आज का नाही विधिमंडळात हा विषय घेतला? जर आज ठाणे शहरातून 4 आमदार जात आहेत, ठाणे जिल्ह्यातले 24 आमदार आहेत आणि ठाणे परिसरात जर एक गंभीर समस्या आहे तर मग तिथे का नाही तुमची युती झाली? त्यामुळे तुम्ही सर्व एरियाचा विकास करून क्लस्टर डेव्हलपमेंटचा जो मुद्दा आलाय की त्यांना त्याच्या माध्यमातून दयानंद नेने घोषणा केली. दयानंद नेने आपण काय सांगाल की आम्ही सगळ्यांना अधिकृत करू? दयानंद नेने बोला. दयानंद नेने, मला असं म्हणायचं आहे की हा जो बंदचं राजकारण, मला असं म्हणायचं हे जे बंदचं राजकारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई खेळतायत ते राजकारणच टोटली धोकादायक आहे. आपण या विषयाची सुरुवात केली होती की या बंद मागचं राजकारण काय आहे. मी माझ्या दृष्टीने जेव्हा बघतो तेव्हा मला असं दिसतं की ठाणे महानगरपालिकेने मुंब्रा एपिसोड नंतर जी कारवाई इलिगल बिल्डिंगच्या विरुद्ध सुरू केली आहे ती कारवाई पूर्णपणे डिरेल करून टाकायची, हे यामागचं बेसिक राजकारण आहे. कारण की एकदा काय राजकारण डिरेल ही कारवाई डिरेल केली. दयानंद नेने, आपण या मुद्द्यावर चर्चा केलेली आहे. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी जाणार आहे अविनाश धर्माधिकारी यांच्याकडे. अविनाश धर्माधिकारी, आपण उत्तरांकरता शोधतोय. बंद हा निश्चितच उत्तर नाही असं सर्वांनी मत व्यक्त केलंय. आपलंही तेच मत असणार याविषयी माझ्या मनामध्ये काही शंका नाहीये. आपण सनदी अधिकारी होतात. हा एक अतिशय संवेदनशील प्रश्न आहे. एकीकडे मानवतावादी दृष्टिकोन घ्यायला पाहिजे तर दुसरीकडे कायद्याची बूज राखली गेली पाहिजे आणि त्याहीपेक्षा सुद्धा अत्यंत कडक भाषेत राजकारणी लोकांना आणि बिल्डर लोकांना एक मेसेज गेला पाहिजे. त्याचबरोबर प्रशासनातल्या बाबूंनाही चाप बसला पाहिजे. हा तिढा कसा सोडवायचा, काय सांगाल आपण? खरं म्हणजे मुळामध्ये प्रश्न नीट सोडवण्याची जर मूळ इच्छाशक्ती असेल तर प्रश्न सोडवण्याचे मार्ग आहेत आणि ते निश्चित आहेत. इथे मी इच्छाशक्ती म्हणताना त्या इच्छाशक्तीचे 2 फॅक्टर आहेत, महत्वाच्या त्या क्रमाने म्हणतोय. नंबर 1 वर आहे राजकीय इच्छाशक्ती आणि मग नंबर 2 वर येते प्रशासकीय इच्छाशक्ती. मला इथे समोर मुद्दे 3 दिसत आहेत. एक म्हणजे बेकायदेशीर बांधकामांच्या घरांमध्ये राहायला सुद्धा जातात त्यांची सुद्धा कायदेशीर जबाबदारी आहे. आधी मी कायद्याचा मुद्दा सांगतोय. आपण जिथे जी जागा समजा विकत घेत असलो आणि राहायला जात असलो तर ती कायदेशीर आहे का हे पाहणं हे जो विकत घेतोय त्याचंच काम आहे. आता हे बहुसंख्य जणांना माहिती नसतं कायद्यातल्या गुंतागुंती. त्या बाबतीत सुद्धा कायद्याचं सूत्र आहे इग्नोरन्स इज नॉट अन एक्सक्यूज. मला माहीत नव्हतं असं नागरिक म्हणू शकत नाही. आता असं असलं तरी मी मध्यवर्ती मुद्दा कोणता ठेवेन? एकीकडे वेळच्या वेळी कारवाई करायला हवी होती तेव्हा केली नाही. उलट तिथे राजकारणी, बिल्डर आणि प्रशासनातले यांची मिलीभगतून बेकायदेशीर बांधकामं होऊ दिली. ती घेताना सुद्धा ह्याची दक्षता घेतली नाही की बाबा रे बेकायदेशीर करतोय ते करतोय, क्वालिटी तर नीट ठेवणार, उद्या लोक नाही तर मरणार आहेत. ते पण नाही. मग आपण त्या दुःखद घटनेला सामोरं गेलो. आता प्रशासन दुसरं टोक गाठताना दिसतं ते म्हणजे दणादणा जाऊन बिल्डिंगा पाडायला सुरुवात झाली. माझं म्हणणं आहे हा प्रश्न हाताळला नीट जात नाहीये. कायदा आणि मानवता या गोष्टी परस्पर विरुद्ध नाहीत. कायदा आणि मानवतेचा नीट मेळ घालता येईल. उदाहरणार्थ प्रशासनाने इथे ऍक्शन घेण्यापूर्वी ज्या वास्तू बिल्डिंगा पाडायच्या आहेत त्या लोकांची बैठक घ्यायला हवी होती. त्यांना विश्वासात घेऊन सांगायला होतं की तुम्ही शिळफाट्याला काय घडलं पाहिलंय, पुन्हा आपले सगळ्यांचे प्राण धोक्यात यायला नको, सहकार्य करा. मला वाटतं अनुभवाच्या आधारे मला वाटतं की 95-96% लोकांनी सहकार्य केलं असतं. मग कायद्यात सुद्धा व्यवस्था आहे की लोक राहतायत अशी अनधिकृत जागा पाडायची असेल तर आधी तिथे राहतायत त्यांच्या पर्यायी व्यवस्था करा. खरं म्हणजे त्या पर्यायी व्यवस्था सुद्धा करता येतील. लोकांनी सुद्धा सहकार्य केलं असतं. आणि मी जाता जाता बंद ह्या करताय म्हणणाऱ्यांना मात्र माझा प्रश्न आहे की एकीकडे बंद करताय मग तुम्ही लोकांच्या करता काय केल्या का पर्यायी व्यवस्था? तुम्ही बंद म्हणतात तर ज्यांच्या बिल्डिंगा पाडल्या जातील शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येणं
ही महाराष्ट्रातल्या बदलणाऱ्या राजकारणाची काही नवी जुळवाजुळवीचं पहिलं पाऊल तर नाही ना. एक आणि मग प्रकारचा सगळं वेगळा मिळून संकेत. शेवटी उरतो मुख्य मुद्दा संकेत, आणि मग मूळ मुद्दा उरतो कठोर कारवाई जर होताना दिसली, आणि ती कठोर कारवाई जो स्वतःला तथाकथित फार मोठा म्हणतो, जो कायदा माझ्या जणू खिशात असा वावरतो, ज्याला वाटतं की कलेक्टर माझ्या उजव्या खिशात आणि कमिशनर डाव्या खिशात, अशा कोणावर जर कठोर कारवाई झालेली दिसली तर कायद्यावरचा विश्वास वाढेल. त्यामुळे एकीकडे कठोर कारवाई आणि दुसरीकडे सामान्य लोकांना विश्वासात घेऊन पर्यायी व्यवस्था करून मग अनधिकृत बांधकामं पाडणं, असा या ठिकाणी उपाय आहे. बरोबर आहे. कारवाई विरोधात ठाणेदारी हा कार्यक्रम आम्ही अशा करता केला की आज 74 जणांचा जीव गेल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने जोरदार धडक कारवाई चालू केली. त्या धडक कारवाईच्या विरोधात सर्वपक्षीय अशी एक चीनची भिंत निर्माण झाली आणि ही कारवाई थांबवावी, त्याला मानवतावादी बुरखा देण्यात आला. एकीकडे विधिमंडळात अशा प्रकारची कारवाई व्हावी म्हणून मागणी करायची, तर प्रत्यक्ष ग्राउंडवर मात्र त्याला विरोध करायचा, अशाही प्रकारची भूमिका, दुटप्पी भूमिका इथे दिसली. परंतु मिलिंद बल्लाळ आणि अविनाश धर्माधिकारी यांनी जी भूमिका मांडली ती अतिशय महत्वाची, आणि ती म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून अशा प्रकारची काही डेव्हलपमेंट होईल का, आणि त्याहीपेक्षा सुद्धा कायदा आणि मानवता हे दोन्ही एकमेकांच्या विरोधात नाहीत, ते सहजतेने एकत्र येऊ शकतात, त्यातनं तोडगा निघू शकतो, असाही यातनं एक सूर निघालेला आहे. या कार्यक्रमात आपण एक प्रश्न विचारला होता सुरुवातीला, तो रोखठोक प्रश्न आपण पाहूया. कौल जनमताचा अनधिकृत इमारतींच्या कारवाई विरोधात पुकारलेला ठाणे बंद योग्य आहे का? जवळपास 61% लोक म्हणतायत नाही, तर 39% लोक म्हणतायत होय, हा बंद योग्य आहे. एकूणच या बंदला लोकांचा पाठिंबा नाही असंही आपल्याला दिसतं. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मिलिंद बल्लाळ, संदीप लेले, दयानंद नेने, नजीब मुल्ला आणि अविनाश धर्माधिकारी या सर्वांचे विशेष आभार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.